गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण भेटत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये दोन लेक्चरमध्ये मित्रांनो ॲक्च्युली पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आपण मित्रांनो बघितलेलं होतं की मिक्स प्रॉब्लेमला कोणत्या टाईपचे ट्रान्झॅक्शन्स येऊ शकतात आणि मित्रांनो त्या ट्रान्झॅक्शन्सच्या जर्नल एंट्रीज आपण कशा सॉल्व्ह करायच्या आहेत. आजपासून मित्रांनो पुढचे 5 लेक्चर आपले मिक्स प्रॉब्लेम्स राहतील आणि मित्रांनो आपण मिक्स प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. तर फ्रेंड्स, मिक्स प्रॉब्लेम मधला पहिला मिक्स प्रॉब्लेम आपण आज घेत आहोत. तो आहे प्रॉब्लेम नंबर 21 मार्च 1990. प्रॉब्लेम नंबर 21 मार्च 1990 चा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम मित्रांनो फळ्यावर लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि हा प्रॉब्लेम आपल्या प्रॉब्लेम मध्ये जसं मित्रांनो दिलेला आहे तो जसाच्या तसा कॉपी केलेला आहे. इकडे तिकडे काही फारसं केलेलं नाहीये. ठीक आहे. तर प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या पहिले. हा मित्रांनो आपल्या काय म्हणतो आपण या टाईपचा पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बट मित्रांनो एक दोन प्रॉब्लेम झाल्यानंतर तिसऱ्या प्रॉब्लेम पासून मित्रांनो तुम्हाला समजायला फार काही अडचणी येणार नाही. यू वोंट face difficulties while solving the problem, just with the condition, the only condition that you should be continuous attentive while solving the problem, that's all. ठीक आहे. तर लक्षात घ्या आता इन द बुक्स ऑफ महाराजा मित्रांनो जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ महाराजा. आपल्याला कोणाच्या बुक मध्ये मित्रांनो जर्नल एंट्रीज लिहायच्या आहेत इन द बुक्स ऑफ महाराजा. एक गोष्ट सांगून ठेवतो, या प्रॉब्लेम मध्ये 1 2 3 4 असे 4 ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. पहिल्या ट्रान्झॅक्शनचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा चौथ्याशी, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ. काहीही रिलेशन नाहीये, काहीही संबंध नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण 1 बाय 1 ट्रान्झॅक्शन रीड करणार आहोत आणि आपण 1 बाय 1च एंट्रीज सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर फ्रेंड्स, आपण कोण आहोत? आपण महाराजा आहोत. या व्यू पॉइंटने मित्रांनो आपल्याला काय करायचे आहेत? एंट्रीज सॉल्व्ह करायच्या आहेत. जर्नलाइज इन द बुक्स ऑफ महाराजा. आता मी डायरेक्ट बघा पहिली एंट्री अयूब इन्फॉर्म्ड महाराजा. अयूब इन्फॉर्म्ड महाराजा म्हणजे अयूबने काय केलं मित्रांनो? महाराजाला इन्फॉर्म केलं. काय इन्फॉर्म केलं? दॅट सदाशिव's acceptance for ₹2000 endorsed to अयूब. सदाशिवचा ऍक्सेप्टन्स होता जो एंडोर्स टू अयूब, अयूबला एंडोर्स केलेला होता, हॅज बीन डिसऑनर्ड. तो काय झाला मित्रांनो? डिसऑनर्ड झाला. अँड नोटिंग चार्जेस अमाउंटेड ₹50. आणि नोटिंग चार्जेस किती पे करावे लागले मित्रांनो? ₹50 पे करावे लागले. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आपली पोझिशन काय आहे, कोणाची पोझिशन काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. अयूब इन्फॉर्म्ड महाराजा दॅट सदाशिव's acceptance. सी फ्रेंड्स, ऍक्सेप्टन्स कोणी दिलेला होता? सदाशिव's acceptance. ठीक आहे. म्हणजे इथे सदाशिव काय झाला? ड्रॉवी झाला. सदाशिव's acceptance for 2000 endorsed to अयूब. ठीक आहे मित्रांनो, अयूबला काय केलेलं होतं? एंडोर्स केलेलं होतं. म्हणजे अयूब कोण झाला? एंडोर्सी झाला. याचा अर्थ काय होतोय मित्रांनो? महाराजा हा कोण असणार आहे? हा ड्रॉवीचा ड्रॉवर आहे आणि एंडोर्सीचा एंडोर्सर. म्हणजे महाराजा इज ड्रॉवर इन दिस प्रॉब्लेम. आता या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे? अयूब इन्फॉर्म्ड महाराजा दॅट सदाशिव's acceptance endorsed to अयूब. अयूबने महाराजाला काय केलं? इन्फॉर्म केलं की सदाशिवचा ऍक्सेप्टन्स अयूबला एंडोर्स केलेला होता. डिसऑनर्ड म्हणजे एक्झॅक्टली काय झालेलं असेल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे मित्रांनो, पहिल्यांदा महाराजाला सदाशिवकडनं काय झालेलं असेल मित्रांनो? बिल मिळालेलं असेल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सदाशिव अकाउंट. ही झाली आपली पहिली एंट्री. करेक्ट. त्याच्यानंतर काय केलेलं असेल? महाराजाने हे बिल अयूबला एंडोर्स केलेलं असेल. करेक्ट. म्हणजे आपली एंडोर्स केल्याची एंट्री काय आहे? अयूब अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बरोबर. हे दोन झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत. आपल्याला याच्या एंट्रीज करायच्या नाहीयेत. आपल्याला जी एंट्री करायची ती कसली करायची आहे मित्रांनो? डिसऑनर्ड.
आपल्याला जी एंट्री करायची ती कसली करायची आहे, डिसऑनर्ड. म्हणजे आपल्याला एंडोर्स्ड बिल डिसऑनरची एंट्री करायची आहे. मग फ्रेंड्स आपली जी तिसरी एंट्री आहे एंडोर्स्ड बिल डिसऑनरची, ती या ठिकाणी कशी आहे, आता महाराजा सांगताना काय सांगले, सदाशिवचा ऍक्सेप्टन्स मिळाला, अयुबला एंडोर्स केला. म्हणजे आता सिच्युएशन काय आहे, सदाशिव कडनं आपल्याला पैसे घ्यायचे आणि अयुबला आपल्याला पैसे द्यायचे. ठीक आहे, सदाशिव कडनं आपल्याला पैसे घ्यायचे, सदाशिव अकाउंट डेबिट. ठीक आहे, आणि अयुबला आपल्याला पैसे द्यायचे टू अयुब अकाउंट. म्हणजे तुमची एंट्री काय येईल मित्रांनो, ड्रॉवी अकाउंट डेबिट, ड्रॉवी कडनं घ्यायचे टू एंडोर्सी अकाउंट, एंडोर्सीला द्यायचे. ठीक आहे, म्हणजेच फ्रेंड्स याची एंट्री तुम्ही कशी कराल, पहिलं ट्रान्झॅक्शन त्यातली ए एंट्री. ठीक आहे, सदाशिव कडून घ्यायचे, सदाशिव अकाउंट डेबिट टू अयुबला द्यायचे टू अयुब अकाउंट. किती रुपये फ्रेंड्स, 2000. करेक्ट. म्हणजे नॅरेशन काय येईल तुमचं, बीइंग सदाशिव ऍक्सेप्टन्स, बीइंग सदाशिव ऍक्सेप्टन्स, सदाशिवचा ऍक्सेप्टन्स काय केलं तुम्ही, सदाशिव ऍक्सेप्टन्स एंडोर्स्ड टू अयुब. सदाशिवचा ऍक्सेप्टन्स काय केलेला होता, एंडोर्स्ड टू अयुब. काय झालं मित्रांनो, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे, सदाशिवचा ऍक्सेप्टन्स एंडोर्स्ड टू अयुब काय झालं मित्रांनो, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. तुम्हाला जर मित्रांनो आठवत असेल तर आपण जे काही मिक्स प्रॉब्लेमचा पार्ट 1 घेतला, मिक्स प्रॉब्लेमची जी काही मित्रांनो आपण थिअरी शिकली, त्याच्यामध्ये आपण हे घेतलेलं होतं की ज्याचा ऍक्सेप्टन्स असतो त्याला डेबिट करावं लागतं, ज्या दिवशी आपलं बिल काय होतं, डिसऑनर होतं. आता याच्यानंतर मित्रांनो काय पोझिशन, नोटिंग चार्जेस अमाउंटेड ₹50. नोटिंग चार्जेस पेड केलेले आहेत 50 रुपये. आता मला सांगा या ठिकाणी नोटिंग चार्जेस कोणी पेड केलेले असतील, ऑब्वियस नोटिंग चार्जेस अयुबने पेड केलेले असतील, जे तो महाराजाकडनं वसूल करेल, आणि महाराजा ते नोटिंग चार्जेस सदाशिवकडनं वसूल करेल. म्हणजे परत महाराजा सेम पोझिशनला आहे, काय की सदाशिवकडनं घ्यायचे आणि अयुबला द्यायचे. मग फर्स्ट ट्रान्झॅक्शन मधली बी एंट्री काय, सदाशिव अकाउंट डेबिट टू अयुब अकाउंट. किती, ₹50, ₹50, 50 रुपये. मित्रांनो नॅरेशन बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज, बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन एंडोर्स्ड बिल डिसऑनर. नोटिंग चार्जेस काय केले मित्रांनो तुम्ही, चार्ज केले कशावर, ऑन एंडोर्स्ड बिल डिसऑनर. करेक्ट. मित्रांनो इथे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे, संपलेलं आहे. हे सगळं त्याचं लॉजिक होतं. लक्षात घ्या, आपल्याला बिल ऍक्सेप्टन्स मिळाल्याची आणि एंडोर्समेंटची एंट्री करायची नाहीये. आपण जी करणार आहोत ती डायरेक्ट एंडोर्स्ड बिल डिसऑनरची एंट्री करणार आहोत. इथे आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन संपलं. आता दुसरं ट्रान्झॅक्शन चालू होतं. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचा सेकंड ट्रान्झॅक्शन डझंट हॅव एनी कन्सर्न विथ फर्स्ट ट्रान्झॅक्शन. सेकंड आणि फर्स्ट ट्रान्झॅक्शनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ट्रान्झॅक्शन बघा काय आहे, पंकज रिन्यूज हिज ऍक्सेप्टन्स टू महाराजा. पंकजने महाराजाला ऍक्सेप्टन्स दिलेला होता जुना कोणता तरी, तो त्याने मित्रांनो काय करायला सांगितलेला आहे, महाराजाला रिन्यू करायला सांगितलेला आहे फॉर ₹1200. कसा 1200. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पंकजने अगोदर आपल्याला ऍक्सेप्टन्स दिलेला होता, तर आता पहिले आपल्याला काय करायचं आहे, डिसऑनर करायचं आहे. सी रिन्यू करायचं आहे, याचा अर्थ काय, आपल्याला जुनं बिल कॅन्सल करावं लागेल. कॅन्सल म्हणजेच आपल्या भाषेत डिसऑनर करावं लागेल. मग या ठिकाणी आपली पहिली एंट्री कसली होईल मित्रांनो, डिसऑनरची एंट्री होईल. करेक्ट. पुढे काय सांगतात ते, ₹1200 त्यांनी मित्रांनो रिन्यू कसे केलेले आहेत, बाय पेइंग ₹800 इन कॅश and accepting a new bill for the balance plus interest at 12% per annum for 3 months. पंकजचा ऍक्सेप्टन्स रिन्यू करायचा आहे. मग आपल्याला इथे 3 एंट्रीज करायला लागतील. नंबर 1 जुनं बिल कॅन्सल केल्याची म्हणजेच डिसऑनर. सेकंड इंटरेस्ट चार्ज केल्याची
आणि थर्ड मित्रांनो ऍक्सेप्टन्स रिन्यू केल्याची एंट्री. मग आता पहिल्यांदा मित्रांनो इथे सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये ए एंट्री. तुम्ही बिल पंकजकडनं बिल मिळाल्याची एंट्री काय आली असेल आपली, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू पंकज. बिल्स आलं आणि पंकजने दिलं. आता ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो हे बिल काय कराल, कॅन्सल कराल, त्यावेळेस हीच एंट्री आपल्याला काय करावी लागणार आहे, रिव्हर्स करावी लागणार आहे. म्हणजे तुमची एंट्री काय होईल मित्रांनो, पंकज अकाउंट डेबिट, पंकज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती रुपये मित्रांनो, 1200. करेक्ट. नॅरेशन बिल पंकज ऍक्सेप्टन्स, पंकजचा ऍक्सेप्टन्स काय झालं मित्रांनो, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. करेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो काय झालं, त्यातले 800 तो कॅश देतोय आणि राहिलेल्यासाठी त्याने बिल ड्रॉ केलं. म्हणजे आपली एंट्री काय होईल, पंकज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट आपलं इन्कम झालं, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. 800 कॅश मिळाली, याचा अर्थ 400 रुपये द्यायचे बाकी आहे. 400 वर 12% 3 मंथ्ससाठी. करेक्ट. मित्रांनो ते किती येतात, 12 रुपये. आपण नॅरेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम पंकज, पंकजकडनं इंटरेस्ट रिसिवेबल आहे. कशाबद्दल, ऑन बिल डिसऑनर्ड. आता याच्यानंतर मित्रांनो पुढची एंट्री कसली येईल आपली, आपली जी पुढची एंट्री येईल ती एंट्री येईल मित्रांनो बिल रिन्यू केल्याची. मग आता बिल रिन्यू केलं, आपल्याला कॅश मिळाली. तुम्ही सांगताना काय सांगाल, कॅश अकाउंट डेबिट, डेबिट वॉट कम्स इन. बिल पण आलेलं आहे, बरोबर आहे, बिल आलं, डेबिट वॉट कम्स इन. कॅश आली, बिल्स रिसिवेबल आलं. दिलं कोणी मित्रांनो, पंकजने. क्रेडिट द गिवर. ठीक आहे, टू पंकज अकाउंट. आता सी कॅश किती आलेली आहे, पंकज रिन्यूज ऍक्सेप्टन्स कॅश 800. बिल किती आलं, राहिलेले 400 प्लस हे 12, 412 टू पंकज अकाउंट 1212. करेक्ट. नॅरेशन बिल कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम पंकज. पंकजकडनं कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला, कसा, विथ इंटरेस्ट. ओके मित्रांनो, अशा रीतीने आपले ट्रान्झॅक्शन 1 मधल्या 2 एंट्रीज ए आणि बी आणि ट्रान्झॅक्शन 2 मधल्या 3 एंट्रीज ए, बी आणि सी या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत ट्रान्झॅक्शन नंबर 3 आणि 4. पहा मग आता मित्रांनो, मी पुढचं ट्रान्झॅक्शन वाचतोय. काय, वैभव ऍक्सेप्टन्स टू महाराजा फॉर ₹6000. वैभवने महाराजाला ऍक्सेप्टन्स दिलेला होता किती रुपयांना, 6000 ला. रिटायर्ड 1 मंथ बिफोर ड्यू डेट. मित्रांनो त्याने काय केलं, रिटायर केला 1 मंथ बिफोर ड्यू डेट. थोडक्यात काय, वैभवकडनं आपल्याला पैसे घ्यायचे होते, ते पैसे त्याने 1 महिना अगोदर पेड केले. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे मित्रांनो 3 मधली ए एंट्री, कॅश आली आणि बिल आपल्याकडनं गेलं, बरोबर. पण मित्रांनो कॅश आली आणि बिल गेलं. बिल कितीचं गेलं, 6000. पण पूर्ण कॅश आली का, नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऍक्सेप्टन्स रिटायर्ड बिफोर ड्यू डेट ऍट अ डिस्काउंट ऑफ 12% पर एनम. म्हणजे तुम्ही मित्रांनो काय केलेलं आहे, तेवढ्या अमाऊंटचं डिस्काउंट सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही बोलताना काय बोलणार, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. मग फ्रेंड्स तुमचं डिस्काउंट किती आहे, 6000 चे 12% पर एनम. ठीक आहे, आणि किती टक्के, 1 मंथ बिफोर म्हणजे 1/12. 6000 चे 12% 1 मंथ साठी किती आले, 60 रुपीज. 6000 मधून 60 रुपीज गेले, कॅश आली 5940, 5940 रुपये. ठीक आहे फ्रेंड्स, याचं नॅरेशन कसं येईल, बिंग वैभव ऍक्सेप्टन्स. वैभवचा ऍक्सेप्टन्स काय केलं तुम्ही, वैभव ऍक्सेप्टन्स retired 1 month before due date, 1 month before due date at 12% per annum. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर
फोर्थ ट्रान्झॅक्शन बस. त्याच्यामध्ये बाकी काहीच एंट्री नाही आहे, फक्त आपल्याला रिटायरमेंटची एंट्री करायची होती. आणि लास्ट एंट्री म्हणजेच लास्ट ट्रान्झॅक्शन, त्यातल्या आता काय ए बी एंट्रीज असतील त्या. द बँक इन्फॉर्म्ड महाराजा दॅट कसम्स एक्सेप्टन्स फॉर ₹2000 टू महाराजा डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड. बँकेने इन्फॉर्म केलं महाराजाला, कसमचा एक्सेप्टन्स बँकेत डिस्काउंट केलेला होता, तो डिसऑनर झाला. सोप्या भाषेत आपल्याला इथे कसली एंट्री करायची मित्रांनो, इथे आपल्याला बिल डिस्काउंट केल्याची एंट्री नाही करायची, आपल्याला इथे एंट्री करायची डिस्काउंटेड बिल डिसऑनरची. म्हणजे इथे महाराजाला काय करायचंय, कसम कडून पैसे घ्यायचे, कसम अकाउंट डेबिट, बँकेला पैसे द्यायचे टू बँक अकाउंट, कसम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मित्रांनो किती रुपये, 2000. नॅरेशन मित्रांनो बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड, डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे. आणि मित्रांनो नोटिंग चार्जेस 40 रुपये, परत तेच नोटिंग चार्जेस बँकेने पे केले असतील आणि बँकेने मित्रांनो महाराजाकडनं वसूल केले असतील. महाराजा कोणाकडनं वसूल करणार, कसमकडनंच करणार. म्हणजे परत ही एंट्री सेम एंट्री येईल, काय कसम कडनं घ्यायचे, कसम अकाउंट डेबिट टू बँकेला द्यायचे टू बँक अकाउंट. किती रुपये मित्रांनो, 40. नॅरेशन परत तेच नेहमीचं नॅरेशन आपलं, बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज्ड ऑन बिल डिसऑनर. आणि मग मित्रांनो जर्मनची जी काही टोटल येईल ती टोटल लिहायची. फ्रेंड्स इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. मिक्स प्रॉब्लेम कदाचित तुम्हाला मित्रांनो थोडासा नवीन असल्यामुळे किंवा मित्रांनो तुम्हाला सिक्वेन्समध्ये एंट्री सॉल्व्ह करायची सवय असल्यामुळे थोडंसं सरप्रायझिंग वाटेल सुरुवातीला. पण एक 2-3 प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येईल की यस मला सॉल्व्ह करता येते अँड आय कॅन सॉल्व्ह इट. मित्रांनो अभ्यास करत राहा, ठीक आहे, वेळ वाया घालवू नका. अकाउंट्स इतकेच थिअरी सब्जेक्ट्स सुद्धा महत्त्वाचे आहेत. सो माय डिअर फ्रेंड्स, थिअरी सब्जेक्टकडे निग्लेक्ट करू नका, थिअरी सब्जेक्ट्सकडे लक्ष द्या. ठीक आहे, लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षा करूया. ठीक आहे, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरात राहा.